आमच्या घरचा नित्य नियम होता, संध्याकाळ झाली की आमचे तात्या आमच्याकडून शुभम करोती पाडे परवाचा म्हणून घ्यायचे. त्यानंतर निमकी, दीडकी, पावकी, अडीचकी यांची घोकंपट्टी व्हायची. मग तात्या आपल्या खर्चातल्या आवाजामध्ये रामरक्षा सुरू करायची. आम्ही मुलं फक्त ऐकायचो. लोकाभिरामम रणरंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणाकरम तम श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्ये. असं ऐकताच आजी पानं वाढायला घ्यायची. तस्मात कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर असं म्हणून आम्ही मोठ्यांच्या पाय पडायचो आणि जेवायला बसायचो. तिन्ही सांज अशाच जायच्या. कधी आम्हाला झोप यायची हे सुद्धा आम्हाला कळायचं नाही. एकदम पहाटे ओम नमस्ते गणपतेय त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि त्वमेव केवलम कर्तासि त्वमेव केवलम धर्तासि त्वमेव केवलम हर्तासि त्वमेव सर्वं खल्विंदम ब्रह्मासि त्व साक्षादात्मासि नित्यम. हे ऐकून आम्हाला जाग यायची. किती छान दिवस होते ते. आजही मन लहान होतं. आजी आजोबा सोबतचे आणि गावातले ते एकदम छान क्षण आठवतात आणि मन एकदम निवांत होत असतं.